विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 113-28। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे। आज 24 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुण्याची तहान भागवणारे खडकवासला धरण 100% भरले आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 9405 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मुठा खोऱ्यातील इतर प्रमुख धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे। पानशेत धरण 82% पुढे गेले असून वरसगाव आणि टेमघर धरणातही चांगला साठा जमा झाला आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरणही 94% पोहोचले आहे। टाटांच्या मुळशी धरणातूनही 8184.79 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। धरणांची सद्यस्थिती 24 जुलै 2026 सकाळी 6 वाजेपर्यंत खडकवासला उपयुक्त साठा 1.97 TMC 100%, नदीपात्रात विसर्ग 9405 क्युसेक, वरसगाव उपयुक्त साठा 9.86 TMC 76.88%, पानशेत उपयुक्त साठा 8.77 TMC 82.32%, टेमघर उपयुक्त पाणीसाठा 2.29 TMC 61.68%, पवना उपयुक्त साठा 8.6 TMC 94.73%, मुळशी उपयुक्त साठा 16.96 TMC 84.16%, नदीपात्रात विसर्ग 8184.79 क्युसेक, नदी विसर्ग सद्यस्थिती आणि पूर इशारा पातळी। सध्या धरणांमधून पाणी सोडले जात असले तरी नद्यांमधील पाण्याची पातळी धोकादायक रेषेच्या खूप खाली आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार विविध विसर्ग मापन केंद्रांची स्थिती खालीलप्रमाणे आहे। मुढवा KT-BR बंड गार्डन आजचा विसर्ग 22,055 क्युसेक, इशारा पातळी 1,18,000 क्युसेक, धोका पातळी 1,68,000 क्युसेक। दौंड भीमा नदी आजचा विसर्ग 31,275 क्युसेक, इशारा पातळी 1,55,000 क्युसेक, धोका पातळी 2,61,000 क्युसेक। नीरा नरसिंगपूर आजचा विसर्ग 2,156 क्युसेक, इशारा पातळी 1,87,000 क्युसेक, धोका पातळी 1,99,000 क्युसेक। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे।